चलो वेलकम वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला जॉईन होऊन जा फटाफट. इकडे बघून घेतो मी आपण. ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चला श्रुती काय म्हणते, भावार्थ काय म्हणते रे बाबा, बऱ्याच दिवसानंतर आला. चला रोहित, रितेश, सौरव, चला जॉईन होऊन जा फटाफट. चला सगळी आपली जनता 2026ची. ओके चला जॉईन होऊन जा पटापट. लगेच आपण सुरू करू आपल्या कार्यक्रमाला. पहिले 2 लेक्चर हे म्हणजे नाव गाव वस्तू प्राणी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. ठीक आहे. त्यानंतर 3रं लेक्चर आपण सुरू करू प्लेटोपासनं. कोणापासनं? प्लेटोपासनं काय करू आपण सुरू करू. कितवं लेक्चर? आपलं 3रं लेक्चर. त्यामुळे काही काळजी नसावी ते. ठीक आहे. मला सांगा पहिल्यांदा तुम्ही सगळे लोक 2026 वाले आहे? अरे पोरं हो. कोणी 25 वाले? ऍक्च्युली 25 साठी पण बॅच आहे आपली आणि 26 साठी. तुम्ही सगळे लोक 2025 साठी आहे की 2000 मला सांगा 26 साठी आहे? आपली बॅच या दोन्ही साठी आहे, काळजी नसावी. ही बॅच दोघांसाठी सुद्धा आहे. ओके 25 साठी पण आणि 26 साठी पण. त्यामुळे तुम्ही काही त्यात किंतु परंतु काय काळजी असू देऊ नका. ठीक आहे. लॅगिंग जास्त आहे का मला सांगा एक वेळा, म्हणजे आपण ते दूर करून टाकता येईल. ते मी पण ऍपवर बऱ्याच दिवसांतर शिकवत आहो, बऱ्याच म्हणजे महिन्यानंतर मी शिकवत आहो. ठीक आहे. चला 2600 लोक काय हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. चला काय प्रॉब्लेम नाही. बघा ज्या लोकांचं जुन्या बॅचेस मध्ये हे थिंकर वगैरे राहिलेलं होतं ते सगळं या बॅच मध्ये काय होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण विषयाला काय करू सुरुवात. सगळे लोक 26 ला देणार आहे. शाबास. रितेश, श्रुती, सौरव कम्युनिकेट करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण पेड बॅच मध्ये आहोत आता काय आपण युट्यूबवर नाही. काय म्हटलं रे? तर मी ऑप्शनलची चाणक्य बॅच मागच्या मंथ मध्ये बाय केली आणि रेकॉर्डेड लेक्चर करत आहे पेपर 2 चे. रोहित आता एक काम कर, ते थांबून दे, कळलं का? आणि आता इथून माझ्या सोबत चल आणि त्यानंतर हे संपलं की मग ते पेपर 2 बघून घेजो. चालेल ना? इथून चल माझ्यासोबत आता. इथून चल, कळलं का? हा इथून चल, इथून. हा कळलं का? ते थांबून दे आता. इथून आता नव्यानं थिअरी आणि थिंकर पासनं काय करू आपण व्यवस्थितपणे सुरुवात करू. ठीक आहे. काही प्रश्न आहे का मला सांगा. आन्सर रायटिंग सांगतो रोहित, सगळं सांगतो, काळजी नसावी. आन्सर रायटिंग सांगतो, काहीही काळजी नसावी. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे पूर्ण करून देतो. मला पहिल्यांदा हे करून द्या, मला चेक होऊ द्या. किधर गया रे बाबा. चला ओके चला ठीक आहे. तुमचे प्रश्न आहे का मला पहिल्यांदा विचारा. काही प्रश्न असतील तर पहिल्यांदा मी घेतो, मग मी बरोबर सुरुवात करतो. विचारून घ्या बिंदास. पहिल्या 2 लेक्चर मध्ये जे काही तुमच्या मनात डाऊट असेल ते सगळं विचारून घ्या. काहीही अडचण नाही किंवा काहीही किंतु परंतु नाही. विचारून घ्या पद्धतशीर एकदम. श्रुती काही प्रश्न? सौरभ? चला ठीक आहे. काही प्रश्न नाहीये, सुरू करू. चलो आता बघा, आपण जे एकत्र आलो, तर आपण एकत्र आलो. सर आपलं काही ग्रुप आहे का? हो ग्रुप आहे ना. येस ग्रुप आहे. सांगतो मी तुम्हाला, सांगतो ना. ग्रुप आहे टेलिग्रामचा, मी तुम्हाला कळवतो. ठीक आहे. चला काय हरकत नाही. आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा, मी कळवतो तुम्हाला, काही अडचण नसावी. आता बघा, PSIR का बरं घ्यावा याच्याबद्दल आता भाषण देण्याची गरज नाहीये, कारण ऑलरेडी तुम्ही सर्वांनी PSIR हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे, बरोबर नाही का? आणि हा 2024चा की 25चा रिझल्ट आहे बहुतेक, मला आठवत नाही केव्हाचा तरी असेल. पण एक त्याला काय म्हणतात की UPSCचा एक वार्षिक अहवाल आला होता. काय आला होता? वार्षिक अहवाल. आणि हा वार्षिक अहवाल आल्यानंतर त्यामध्ये काय म्हणते, सर्वात जास्त 24 ते 26 या वर्षातील लोक हे सिलेक्ट झाले.
आणि आणि सर्वाधिक त्याला काय म्हणतात की हिट सब्जेक्ट जर कोणता असेल तर 81% ह्युमॅनिटीज हा विषय निवडला. ओके, कळलं का इथपर्यंत? दुसऱ्या क्रमांकावर अँथ्रोपोलॉजी. आणि पहिल्या क्रमांकावर जर कोणता सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट आता आपला होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. ठीक आहे, इथे कुठेतरी लिहून असेल, एक वेळा बघून घ्या, तुम्हाला सापडेल तो. कळली इथपर्यंत? सर्वाधिक. आणि मी तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये पण बोललो होतो की आपला विषय हा का बरं सर्वात प्रभावी आहे, का बरं सगळ्यात जास्त? कारण आपला जो PSIR विषय आहे हा काही वरण भात पोरं घेत नाही. PSIR सब्जेक्ट वरण भात पोरं घेत नाही. तर PSIR कोण घेते? तर हा सब्जेक्ट ते लोक घेतात ज्यांना सिलेबसची व्यवस्थितपणे जाण आहे, त्यांना सिलेबसचं काय व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी माहीत आहे, ते लोक या PSIR ला व्यवस्थितपणे घेतात. बरोबर? आता मला वाटते कोण रोहित म्हणून राहिला होता की सर मी काय म्हणतात त्याला GS2 पेपर 2 चे लेक्चर तुमचे बघून राहिलो होतो, जुन्या बॅचचा तो सांगून राहिला होता. मला सांग रोहित, तू पेपर 2 बघून राहिला होता इंटरनॅशनल रिलेशन, त्यातले जेवढे काही IR आहे, जरी तू PSIR विषय हा घेतला नसता, जरी पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा विषय घेतला नसता, तरी तुला GS मध्ये ते रीड करावंच लागलं असतं 2 प्रश्नासाठी, म्हणजे 30 मार्कासाठी. बरोबर? 35 मार्कासाठी ते तुला काय करावं लागलं असतं? रीड करावंच लागलं असतं. यात कुठंच दुमत नाही. समजलं मी काय म्हटलं तर ते? उदाहरणार्थ पेपर 1 चा सेक्शन 2 आहे, जर तुम्ही PSIR नाही घेतला तर तुम्हाला GS मध्ये 2 मध्ये ते रीड करावंच लागते. म्हणून त्याला काय म्हणतात की हा विषय खूप जास्त लेंदी आहे. ओके, त्यामुळे बदनाम असून सुद्धा PSIR मध्ये सर्वाधिक रिझल्ट येतो. त्याचं रिझन हे आहे, त्याचं कारण हे आहे. PSIR ला सर्वाधिक त्याला काय म्हणतात मुलं जे पास होतात त्याचं प्रमुख रिझन काय आहे? तर या सब्जेक्ट किंवा हा सिलेबस काय करतो? हा ओव्हरलॅप करतो एकमेकाला. काय करतो? ओव्हरलॅप. आणि त्या कारणामुळे त्याला काय म्हणतात की हा विषय त्याला काय म्हणतात की सर्वात त्याला काय म्हणतात की हिट हा मानण्यात येतो. सर्वात हिट मान्य. सगळं बरोबर आहे ना रे? सर्वाधिक काय मानण्यात येतो? हिट मानण्यात येतो. आता तुम्ही ऑलरेडी विषय घेतलेला आहे, तुम्ही ऑलरेडी काय केलेला आहे? विषय हा घेतलेला आहे ना. मग ऑलरेडी विषय हा घेतला असल्यानंतर मग आता मला सांगा, हे भाषण द्यायची मला काय गरज आहे? हे भाषण द्यायची यासाठी गरज आहे की यस, तुम्ही जे निवडलं ते अतिशय परफेक्ट आहे. फक्त आता याला पूर्ण ताकदीनिशी झोकून आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. पूर्ण ताकदीनिशी आपल्याला त्याला काय म्हणतात की ताकद लावून आपल्याला काय निघायचं आहे? पुढे निघायचं आहे. चला, कळली इथपर्यंत? तर या दृष्टीनं त्याला काय म्हणतात की हा आपला विषय आहे. ठीक आहे, निघू पुढे. आता बघा, या स्पर्धा परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय हा का बरं इम्पॉर्टंट मानण्यात येतो? त्याचं रिझन काय? राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जी 1750 मार्काची परीक्षा होऊन राहिली आपली, त्यामध्ये हा सब्जेक्ट ऑप्शनल विषय कॅन मेक यू अँड कॅन ब्रेक यू. तुम्हाला बनवू पण शकतो आणि तुम्हाला डिस्ट्रॉय पण करू शकतो. त्याचं रिझन काय किंवा त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, लक्षात ठेवायचं की 1750 बघा डिवायडेशन. निबंध 14%, GS 14%, GS2 14%, GS3 14%, GS4 बघा इक्वल वेटेज आहे, पण हा एकटाच 29% आहे वैकल्पिक विषय. ओके, एवढं वेटेज आहे याचं. विचार करा, म्हणजे याच्या जवळपास दुप्पटच हा वैकल्पिक विषय आहे ना. मग जर तुम्ही PSIR विषय जर घेत आहे, याचा अर्थ GS2 हे 14%, याच्यामध्ये ओव्हरलॅप होऊन राहिले, म्हणजे 30 आणि 13 किती झाले बघा ना तुम्ही. म्हणजे 4 म्हणजे हे 3 आहे 4, बरोबर नाही का? म्हणजे 43% सिलेबस हा आपला PSIR कव्हर करत आहे. बरोबर ना रे? 43 43% जर तुम्ही PSIR हा सब्जेक्ट वैकल्पिक विषय जर घेताय तर हे 29% आणि हा का GS2. आता याच्यामध्ये काय फक्त इंटरनल सिक्युरिटी आणि बाकी गव्हर्नन्स हा वेगळा राहतो, ते 4% सोडून द्या, म्हणजे तुम्ही 40% सिलेबस या PSIR न कव्हर करता. आणि म्हणून हा विषय PSIR हा लेंदी असून सुद्धा मुलं सर्वाधिक घेतात. हा लेंदी असून सुद्धा सर्वांचा हा आवडता विषय आहे. कुठला? PSIR.
त्याचं रिझन हे आहे किंवा त्याचं कारण हे आहे. एकदम परफेक्ट समजलं मी काय म्हणलं तर, की काय कारण आहे की या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं होत असतात. इथपर्यंत समजलं? मला वाटतं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, चला अजून थोडं पुढे निघू. ओके, पुढे निघू का मला सांगा. ओके, एकच मिनिट, टीमचा मेसेज आला मला. ओके, चला चला सगळं बरोबर आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, चला चला, डन 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 डन. निघू पुढे आता. आता आपण थोडं पुढे जाऊ. याच्या आधी पण एक गोष्ट तुम्हाला मी बोलतो. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, नाव काय याचं रोहित? काय अंकिता, याला नाव काय दिलं आयोगानं नाव मला सांगा. याला न्यू पॅटर्न नाव द्यायला पाहिजे होतं, राज्यसेवा न्यू पॅटर्न. पण आयोगाने याला नाव दिलं राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्न, ज्याला इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो आपण. नाव न्यू पॅटर्न द्यायला पाहिजे होतं, नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दिलं. बरोबर नाही का? याचा अर्थ या सिलेबसचा सर्वात मोठा आत्मा जर कोणता असेल तर तो आहे वर्णनात्मक. म्हणजे तुम्हाला वर्णन करायचं आहे, म्हणजे वर्णन करण्यासाठी तुम्हाला लेखन करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला लेखन कौशल्य विकसित करायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो रायटिंग स्किल. बरोबर? बघा ना, आयोग हे नाव द्यायला पाहिजे न्यू पॅटर्न, नाव काय दिलं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. असं का बरं? त्याचं रिझन काय, त्याचं कारण काय? कारण या पॅटर्न मधून तुमच्या लेखन कौशल्याची अपेक्षा आहे. बरोबर? आणि मग पहिला प्रश्न की सर लेखन कौशल्य कसं विकसित करायचं? याचं कारण या लेखन कौशल्यावर बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. या लेखन कौशल्यावर बाकी सगळ्या गोष्टी या अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ ऐक ना, हे जे 1750 मार्काचा हा जो पायचार्ट तुम्हाला दिसून राहिला, 1750 मार्काचा हा जो पायचार्ट तुम्हाला दिसून राहिला, या सगळ्यांची बॉटम लाईन म्हणजे रायटिंग स्किल आहे. म्हणजे यापासून तर यापर्यंत सगळ्यांची उत्तरं तुम्हाला लिखाणामध्ये द्यायची आहे. म्हणून वी हॅव टू फोकस, म्हणजे आपण फोकस केला पाहिजे कशावर? तर फक्त लेखन कौशल्यावर. आपण फोकस केला पाहिजे कशावर? तर या रायटिंग स्किलवर. आणि म्हणून मी पहिल्याच बॅच मध्ये सिलेबस सांगायच्या आधी बरोबर आपण फोकस करतो की सर हाऊ टू डेव्हलप रायटिंग स्किल. आता रोहितने विचारलं सर मी आन्सर केव्हा लिहून पाठवू? म्हणलं थांब, योग्य वेळ मी तुला सांगतो. हाऊ टू डेव्हलप रायटिंग स्किल. रायटिंग स्किल डेव्हलप कशी करायची आपल्याला, बरोबर नाही का? त्यासाठी एक काय आहे, विशिष्ट एक मेथड आहे. चला कळली इथपर्यंत? नाऊ द टॉपिक. आता आपण पुढचे 15-20 मिनिटं एका टॉपिकवर बोलणार आहोत. त्या टॉपिकचं नाव काय आहे मराठीमध्ये? की लेखन कौशल्य. बरोबर नाही का? रायटिंग स्किल हे कसं काय करावं, हे डेव्हलप करावं किंवा कसं विकसित करावं, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. आणि हे आजच बोलणार, यानंतर मी कधीही बोलणार नाही पूर्ण बॅचभर. जर कोणी मधात कार्य करता आला तर त्याला म्हणायचं पहिल्या लेक्चरमध्ये जा, सरांनी व्यवस्थितपणे डोक्यामध्ये काय पाडलाय, प्रकाश पाडलेला आहे. ठीक आहे, समजलं का मला सांगा? ओके, बरोबर चालू आहे. आणि हे झालं की मग मी तुम्हाला काय करतो, याचा व्यवस्थितपणे मग मी सिलेबस सांगतो. ठीक आहे, चला डन. सांगा पटकन. चला पटकन चला. समजला? पटकन सांगा रे. श्रुती लक्षात आलं? ओके, सर्वांनी PWPSIR बाय ABHIJIT हा जॉईन करून घ्या. बरोबर? समोर लावायचं @ बरोबर नाही का? @PWPSIR बाय अभिजित राठोड, कोणताही स्पेस न देता त्याच्यामध्ये माझा तुम्हाला फोटो दिसेल. हा आपल्या PWचा ऑफिशियली टेलिग्राम आहे. ज्या काही नोट्स वगैरे असतील
ह्या सगळ्याच्या सगळ्या मी याच्यावर काय करत असतो, टाकत असतो. PWPSR बाय अभिजित हा काय करून घ्यावा, हा टेलिग्राम जॉईन करून घ्यावा तुम्ही. चला पहिली गोष्ट. आणि जर काय अडचण आली तर 9856569292 ओके, याच्यावर काय करायचा म्हणजे संपर्क हा तुम्हाला करायचा आहे, म्हणजे बऱ्यापैकी त्या गोष्टी होतील. चला समजली इथपर्यंत, ठीक आहे. चला तर पहिला मुद्दा आहे हाऊ टू डेव्हलप रायटिंग स्किल, लेखन कौशल्य कसं विकसित करावं. बरोबर. तर बघा, लेखन कौशल्य विकसित करण्याची पहिली मेथड काय आहे, म्हणजे काय करायला पाहिजे तुम्ही. एक काम करू आपण, म्हणजे मी सांगतो तेच घ्या. तुम्ही कोणत्याही गावखेड्यात राहत असाल, साहजिक आहे तुम्ही मला मोबाईलवर बघत आहे, याचा अर्थ तुमच्या गावामध्ये न्यूजपेपर येतो. फिजिकली येत नसेल तर तो डिजिटली येतो. पण कोणी आता नाही राहिलं महाराष्ट्रात, नाही बा आमच्या गावासर बस पण येत नाही, समजलीपर्यंत बस पण येत नाही. तर त्याला काय म्हणतात की नंबर एक काय कर रोहित, एखादी व्यवस्थितपणे एखादी न्यूजपेपर घे. जर तू मराठीमध्ये देत असशील तर माझं म्हणणं आहे लोकसत्ता पेपर विकत घे. कुठला पेपर विकत घे, लोकसत्ता पेपर विकत घे. आणि जर इंग्लिशमध्ये देत असशील तर तू एक काम कर, इंडियन एक्सप्रेस हा पेपर विकत घे. कोणतंही घे, तुला जे वाटते ते, आयदर धिस ज्याच्यामध्ये उत्तर लिहिणार आहे ते तुम्ही घ्या, ठीक आहे. चला तर या लोकसत्तामध्ये काय करा माहितीये का, एखादी जर इश्यूज असेल, एखादी जर काय असेल मुद्दा असेल तर त्या मुद्द्यावर काय करा, थोडं वाचन करा. मग तो संपादकीय असो की कुठलाही असो, बरोबर. तो मुद्दा काय करा, रीड करा, वाचन करा. तो मुद्दा काय करा, रीड करा किंवा वाचन करा. आणि त्या मुद्द्याला रीड केल्यानंतर, वाचन केल्यानंतर तर 30 मिनिटं मस्त वाचा, वाटल्यास 2 वेळा वाचा. 1 वेळा वाचलं पुन्हा 1 वेळा वाचतो, 3 वेळा वाचा, कारण नवीन काम आहे. रोहित कळलं ना. आणि हा मुद्दा वाचल्यानंतर, आजची तारीख किती आहे, आजची 13 तारीख आहे. किती तारीख आहे, 13. हा मुद्दा वाचल्यानंतर बरोबर 13 तारखेपासून आपण 14 लिहू, वाटल्यास आपण 14 तारखेपासून काय कर, हाच मुद्दा तू स्वतःच्या भाषेमध्ये 5 ओळीमध्ये, 5 स्टेटमेंटमध्ये तू लिहून काढ. फक्त 5च ओळीमध्ये 5. सध्या कोणता मुद्दा चालू आहे, सध्या नोबेल पुरस्कार चालू आहे, ट्रम्पचा कार्यक्रम चालू आहे तिकडं, आहे नाही का, आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, बरोबर नाही का रे. त्याच्यावर फक्त 5 ओळी लिही. सर कोणतं, मला काय वाटते ते लिहू का, तुला काय वाटते ते नको लिहू. या मुद्दा जे तू रीड केला त्याच्यामध्ये जे लिहून होतं तेच तू लिहायचं आहे. अतिरिक्त डोकं लावू नका बरं का, तू अतिरिक्त डोकं लावू नको. याच एडिटोरियल मध्ये काय मध्ये ज्या बाबी आहे त्या या 5 स्टेटमेंटमध्ये तू लिहून काढ. किती दिवस, पहिले 7 दिवस, पुढचे 7 दिवस, मग 7 ओळीमध्ये, मग 10 ओळीमध्ये, मग 15 ओळीमध्ये, मग डायरेक्ट 20 ओळीमध्ये, असं करत ओके. मग आता असं केला 7-8 महिने तू प्रिपरेशन केली की आरामात तू 3000 शब्दापर्यंत पोहोचून जातं 3 तासामध्ये. पण सुरुवातीला या पॅटर्नची सर्वात मोठी गरज जर कोणती असेल श्रुती, तर ती गरज काय माहितीये का, ओके सांगतो. तो सर्वात मोठी गरज काय, यू हॅव गुड रायटिंग स्किल. जर हे तुमच्या जवळ असेल तर यू आर क्वालिफाय फॉर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. साहजिक आहे. मग सर माझ्याकडे लेखन कौशल्य नाही तर मग मी काय करू. तर ऐक ना, हे राज्य सेवा आहे. माहिती तुम्हाला 2023 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा हे नामकरण झालं, बरोबर, ज्याला आपण MAS म्हणतो, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. कंबाईनला आपण म्हणत नाही, त्याला आपण अराजपत्रित म्हणतो. त्यामुळे हे सर्व्हिस असल्यामुळे तुम्हाला अहवाल लिहायचे आहे, तुम्हाला त्याला काय म्हणतात की नोट लिहायची आहे, तुम्हाला पंचनामे करायचे आहे. त्यामुळे लेखन कौशल्य तुमच्या जवळ असणं ही या सर्व्हिसची रिक्वायरमेंट आहे. तुझ्या जवळ नाही त्याला आयोग काहीच करू शकत नाही. तू बाजूला सरक, ओके, पुढे लाखो पोर आहे. जर खोटं काय, बरं वाईट काय, म्हणजे चांगलं वाटणं वाईट वाटणं हे दुय्यम मुद्दा. जे आयोगानं दिलं त्याच्यामध्ये स्वतःला बसवावं लागेल ना. नाही तर मला येत नाही माझ्या कोडिंग चेंज करा, असं कसं होणार आहे रे बाबा. म्हणून यासाठी तुम्हाला हाच डोस घ्यावा लागेल.
सर इश्यू बघायचा का काय लिहिताना माहिती विसरले तर हा थोडं सुरुवातीला बघ रोहित, काय प्रॉब्लेम नाही, 1-2 दिवस बघ. पण माझं म्हणणं काय की 1 वेळा 5 ओळी लिहिल्या की त्यानंतर मग बघायचं काय सुटलं तर नाही ना. पण तू न बघता लिहायला सुरुवात कर. 1 महिना जर तू हे गोळी घेतली रोहित, 1 महिना, मी नक्कीच सांगतो लेखन कौशल्य तुम्ही उत्तम लिहून टाकाल. रोहित, श्रुती, निखिल, कळलं का? तुम्ही एक गोष्ट का विसरता, तुम्ही 15वी पर्यंत किंवा तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएट डिग्री पर्यंत तुम्ही लिहूनच पास झालेले आहे. तुम्ही लिहून पास झालेले आहे. जर तुम्हाला लिहिता नाही येत याचा अर्थ मग तुम्ही डिग्री कसे पास झाले? मग तुम्हाला असं डिग्रीमध्ये काही बी जमून जाते. हो, तिथं काही जमते, इथं फक्त स्पेसिफिक पाहिजे. यस, हे गोष्ट मान्य का? एवढी की आपली शिक्षण त्याला काय म्हणतात की हे नाही आहे की प्रश्न विचारला, भारतीय समाजाची वैशिष्ट्ये सांगा आणि तू तिथं एखादी दिलजलेचं गाणं लिहून आला आणि तरी आयोगाने तुला पास करून टाकलं किंवा डिग्रीमध्ये पास होऊन टाकलं. एवढी काही दलिंदर आपली शिक्षण व्यवस्था नाही आहे बरं का. समजलं मी काय म्हटलं? सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, ह्या गोष्टी तुझ्यामध्ये इनबिल्ड आहेत. ओके, ह्या गोष्टी तुझ्यामध्ये या उपजत आहे, ह्या स्वतःहून आहे. त्यामुळे तू याच्याविषयी काय करू नको, काळजी करू नको, तर तू टेन्शन घेऊ नको. पण याच्याशिवाय ऐक ना रोहित, याच्याशिवाय या कोणाचेच डोअर हे ओपन होणार नाहीत. बरोबर? हे सगळं म्हणजे कोणता क्लास लावला असेल तू, अजून काही मेंटरशिप लावली असेल, डोक्यामध्ये फरक पाडायला अजून काय लावली असेल, हे नंतर आहे. पहिले तुला ऐक ना, ह्या गोळीचा डोस घ्यावा लागेल. ते ना बरोबर, सुंगणी दिल्याशिवाय, ते सुंगणी म्हणतात ना रोहित, ते दाताला दात काढायचा असेल, डॉक्टर त्याला काय देतो रे आधी ते आपण म्हणतो त्याला जरा हे करतो, म्हणजे त्याला बेहोश करतो तेवढ्या भागाला, काय म्हणतात त्याला, ते देऊन मग ऑपरेशन करतो डॉक्टर आपल्या दातावाला. तसं हे सगळं तामझाम करायच्या आधी पहिल्यांदा तुला ही गोळी घ्यावी लागेल महिनाभर. आणि त्याच्यानंतर हे सगळं बरोबर झालं, बरोबर की मग हळूहळू सिलेबस तुझं चालूच आहे, रिडिंग करणं आहे ना का, प्लेटो अरिस्टॉटल तर चालूच आहे तुझा. हळूहळू एक वेळ अशी येईल की तुझ्याकडे इन्फॉर्मेशन पण असेल आणि तुझ्याकडे लेखन कौशल्य पण असेल, आणि दोन्ही त्याला काय म्हणतात की चाक एका जागी आले तर तुझा प्रवास हा उत्तमपणे काय होईल, सुरू होईल. आणि त्यानंतर मग दोन्ही चाक तुला मजबूत ठेवावे लागतील, लेखन कौशल्य त्याच तोडीचं आणि तुझी इन्फॉर्मेशन कन्सेप्ट सुद्धा त्याच तोडीची. आणि मग बघ तुला मार्क असे कसे मिळत नाही. तर अशा तऱ्हेनं हाय हे रोज ऐक ना, रोज किती मिनिटं, 1 तास तुम्हाला या लेखन कौशल्यासाठी द्यायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर, तुझा काय कोणता विषय घेतला तू आणि कुठं क्लास लावला तू हे आपण नंतर बघू. द प्रायमरी इज दॅट तुला ह्या गोष्टी 1 महिना कराव्या लागतील. नाहीतर तू क्लास लावला, तू इन्फॉर्मेशन घेतली जे तू जुन्या पॅटर्न मध्ये पण घेऊन आला होता, पण आता तुला जीवनाचा 1 तास काही वाटलंस तू त्या घरच्या घरी एखादी कुत्रा असेल ना, ए रोहित कुत्रा आहे घरी, श्रुती कुत्रा आहे का घरी, नाव काय त्याचं, त्याच्यावर लिहून टाक. पण लिही बाबा तू स्वतःच्या ओन इनर थॉट मध्ये, आणि ते मग तू डेव्हलप कर आणि 100% डेव्हलप होईल एका जागी. याच्याशिवाय राज्यसेवाचा विचार होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. जमत असेल तर ठीक, नसेल जमत तर कंबाईची तयारी करा. मी काय बोललो मागच्या 26 मिनिटांमध्ये समजलं का मला सांगा. मी काय बोललो, हे 26 मिनिटं हे पुढच्या सगळ्या आपल्या जर्नीचा हा पाया आहे. मी प्लेटो तुला शिकवणार निखिल, तुला प्लेटो समजणार, सगळ्या गोष्टी होईल, पण प्लेटो तुला लिहिता नाही येणार. याचं रिझन तुझ्याकडे हे कौशल्य नसणार. प्लेटो तुला मी शिकवणार, तुला समजणार. याचा अर्थ निखिल काय होतो माहितीये का, मी तुला जेवण पण बनवून देणार, तुझ्या समोर मी ताट पण आणून देणार, एखादी गाणं पण म्हणणार तुझं आवडतं, तुला जे आवडते वाटल्यास अक्षय कुमारचं. पण त्याच्यानंतर मात्र जेवाव तुलाच लागणार, तुला जेवावं लागणार. याचा अर्थ होतो लेखन कौशल्य. इथं ना कोणतं कोचिंग क्लास चालत, इथं ना कोणता एज्युकेटर चालत, ना काही. हे तुलाच बघावं लागणार आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून हा पॅटर्न चांगल्या चांगल्याची इंडिकेटर लावणार आहे या लेखन कौशल्यामुळे. समजलं का मला सांगा.
अजून थांबतो 5 मिनिटं इथं. आज मी हेच सांगायला आलो. सिलेबस घेऊ उद्या, काही प्रॉब्लेम नाही. लेखन कौशल्य कसं विकसित करायचं हे कळलं का मला सांगा. कळलं का? आमदार इथं समजलं का मला सांगा. सौरभ, श्रुती, कारण हे याच्याशिवाय काही नाही बरं का. पुढे याच्याशिवाय काहीच होणार नाही. म्हणून तुम्ही जीएसच्या मी सरांना पण सांगणार आहोत, जे तुम्ही बॅचला असाल तर, की पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर काय करा, ह्या सांगा. झालं का रे? पटकन सांगा. झालं? जाऊ का पुढे? पुढे जाऊ का? सर बुक कोणतं रीड करायचं सांगतो ना. रोहित सांगतो. बुक सांगतो. मी तुम्हाला काय करतो, फक्त पेपर 1 सेक्शन 2 साठी एक बुक वाचायला सांगतो. बाकी कुठेही मी तुम्हाला बुक रीड करायला सांगत नाही. बाकी मी तुम्हाला कुठेही बुक काय करत नाही, रीड करायला सांगत नसतो. ठीक आहे, चला नोट्स वगैरे देतो, काय काळजी करू नका. ठीक आहे, चलो. आता बघा, हे लेखन कौशल्य विकसित करत असताना हे नंतर जाऊ सिलेबसवर. हे सगळं मी आणलेलं आहे, काळजी करू नका. हे पूर्ण तुम्हाला मी सिलेबस सांगतो, समजू ना, काळजी नसावी. समजलीत पर्यंत ते हे पण माझं म्हणणं काय, ऐक ना रे रोहित, ऐक ना. माझं म्हणणं काय, आपण याच्यावर थोडं बोलू आपण, कारण हा आत्मा आहे. मी पुन्हा हेडिंग टाकतो. हा आत्मा आहे बरं का. त्याला काय म्हणतात? हा जो आहे ना, हा आता जरा इंग्लिश मध्ये हेडिंग टाकतो, बरं वाटलं पाहिजे. जे रायटिंग स्किल आहे ना, हा आत्मा आहे. हे रोज करावं लागेल. वाटल्यास मी तुम्हाला काय करतो, काही एडिटोरियल मी तुम्हाला देत जाईल ग्रुपवर आपल्या, तर ते बघून काय करत जा, तुम्ही रीड करत जा, थोडं राईट करत जा. मला चाणक्य बॅच मध्ये 7 आणि 13 लेक्चर रेकॉर्डेड दिसत नाहीये. मला कळलं नाही काय, तर ते सोडून द्या ना रोहित. इथून चालू कर ना बाबा, इथून चालू करा. आता ते सोडून देते बरोबर. तर विषय काय लक्षात ठेवायचं, इथून त्याला काय म्हणतात की रायटिंग स्किल सुरू करायची आहे. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थितपणे न्यूजपेपर मधून, न्यूजपेपर आपण का बरं घेतो, न्यूजपेपर का बरं घेतो, कारण त्याच्यात इश्यूज येतात. या न्यूजपेपर मधनं एखाद्याचा लेख घ्या किंवा एखादी न्यूज घ्या. जसं आज तुम्हाला आठवते का, ओके आरबीआयने काय केलं, गोल्ड खरेदी केलं बरोबर. किंवा एखादी समजा एखाद्याचा व्हिडिओ ऐकला तुम्ही, तो व्हिडिओ घ्या, काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळं काही घ्या, याच्यापैकी एक 2 3 4 4 पैकी काही पण घ्या. आणि याच्यापैकी जे घेतलं ते 5 स्टेटमेंट मध्ये
पाच स्टेटमेंटमध्ये तुम्ही काय करा, स्वतःच्या भाषेमध्ये ते लिहा. सुरुवातीला 5 स्टेटमेंट, मग 5चं रूपांतर ओके 10 स्टेटमेंट, वाटल्या 7 घ्या, मग 10चं रूपांतर 15 मध्ये, 15चं 20 मध्ये, 20चं 30 मध्ये, असं करत 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 तुम्हाला लिहायचे आहे 3000 शब्द. किती हजार? 3000 शब्द तुम्हाला काय करायचे आहे, हे याच्यामध्ये लिहायचे आहे. 3000 शब्द बरोबर याच्यामध्ये तुम्हाला ओके करायचे आहे. तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की ओके रायटिंग स्किल ही डेव्हलप करायची आहे. समजलं का? पुन्हा समरी करून सांगितलं मी. कळलं का रे बाबा? हे का थांबलो मी? हे का थांबू ना? कारण दिस आर आत्मा ऑफ पॅटर्न. या पॅटर्नचा हा आत्मा आहे रायटिंग स्किल किंवा लेखन कौशल्यात. समजलं? हा याचा आत्मा आहे बरं का. तर यानुसारच तुम्हाला काय करावं लागेल, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतील. चला ठीक आहे, निघू पुढे. आता येऊ आपण. हा आपला PSIR चा अभ्यासक्रम आहे. पेपर 1 सेक्शन, याला ए नाव द्यायला पाहिजे. सॉरी, याला ए नाव द्यायला पाहिजे, याला बी नाव द्यायला पाहिजे, याला ए नाव द्यायला पाहिजे, याला बी नाव द्यायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे कोणताही वैकल्पिक विषय हा या 4 पार्ट मध्ये काय होतो, हा डिवाइड होतो. किती पार्ट मध्ये? 4 पार्ट मध्ये हा वैकल्पिक विषय आपला हा डिवाइड होत असतो. बरोबर आहे. कोणते सोशियोलॉजी जरी घेतलं तरी त्याची रचना याच प्रकारची असेल. सोशियोलॉजी जरी घेतला तरी त्याची रचना ही याच प्रकारची ही असेल. बरोबर. सेक्शन ए भारतीय सिद्धांत आणि राजकारण, बरोबर, ज्याला आपण पॉलिटिकल थिअरी अँड थिंकर या नावाने ओळखतो. सेक्शन बी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, त्यानंतर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, आणि त्यानंतर इंडिया अँड वर्ल्ड. ठीक आहे. 4 पार्ट मध्ये हा सिलेबस आपला डिवाइड आहे. याला आपण थिअरी आणि थिंकर या नावाने ओळखतो. हा आपला GS चा, जे पॉलिटी म्हणता ना तुम्ही, पॉलिटी, तो हा पार्ट आहे. इथं इंटरनॅशनल थिअरीज आहे, नॅशनल सिक्युरिटी, बॅलन्स ऑफ पॉवर, नाही का, हे सगळं याच्यामध्ये आहे. आणि इथं इंडिया अँड वर्ल्ड हे याच्यामध्ये आहे. इंडिया अँड वर्ल्ड कुठे आहे? हे या पार्ट मध्ये आहे. मला परफेक्ट कळलं? तर या तऱ्हेनं 4 पेपर मध्ये, 4 सेक्शन मध्ये आपला सिलेबस हा डिवाइड आहे. या 4 पैकी जर आत्मा कोणता असेल PSIR चा, तर आपण कोर पार्ट म्हणतो PSIR, की ज्याच्यामुळे PSIR हा जरा म्हणजे PSIR आहे, तर तो आहे पेपर 1 चा सेक्शन ए. पेपर 1 चा हा सेक्शन ए, ज्याच्यामध्ये एकूण किती पॉइंट आहे? एकूण 10 पॉइंट आहेत. पेपर 1 चा काय? सेक्शन ए, ज्याच्यामध्ये 10 पॉइंट आहे. समजली इथपर्यंत? पण सर 10 इथं बापाला, 4 इथं बापरे सर, सॉरी 11 इथं, त्यानंतर अरे बा सर काय फरक नाही. काळजी करू नका, थांब 2 मिनिटं. उद्या मी बोलणार होतो, हे उद्याच बोलणार. पण या 10 पॉइंट मध्ये ह्यापैकी ओव्हरलॅप आहे. उद्या मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार याचं. बऱ्यापैकी ओव्हरलॅप आहे. कसं काय सर? बघ, ऐक ना, इथं उदारमतवादी आणि नव उदारमतवादी आहे. ऐक ना, इथं पण उदारमतवाद आहे, बघ ना. आणि इथंच कुठे गेला रे बाबा तो? ओके ना, ओके, हॉब्स, लॉक, ओके, मिल, हे सगळे उदारमतवादी आहे. 1, 2 आणि 3 आहे ओव्हरलॅप. बघ ना रोहित, आहे ओव्हरलॅप. इथं मार्क्सवादी आहे, इथं मार्क्सवादी आहे, इथं मार्क्सवादी आहे ओव्हरलॅप. या प्रकारे सिलेबस ओव्हरलॅप आहे. कळलं का इथपर्यंत तुम्हाला? त्या प्रकारे सिलेबस काय? हा ओव्हरलॅप आहे प्रत्येक जागी. म्हणून हे 10 पॉइंट नाही, हे पॉइंट कमी होऊन जातात.
आणि आपण जाताना किंवा शिकताना पण आपण त्याच प्रकारे शिकत किंवा आपण अभ्यासत जाऊ, त्याच प्रकारे आपण ह्या गोष्टी करत जाऊ. ओके, दोन, ओके, हे आणि हे या प्रकारे. ओके, समजा उदाहरणार्थ हे मार्क्समध्ये सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत, जॉन रॉल्स इथं आहे आणि न्याय दोन्ही सोबतच आहे. त्यामुळे हे 10 पॉइंट आपल्याला काय करायचे आहे, पहिल्या पॉइंटमध्ये शिकायचे. ओव्हरलॅप आहे, काळजी करायचं नाही. त्यानंतर ज्याच्यामुळे थिंकरमुळे आपण हा विषय बदनाम होतो तो 9 आणि 10 मध्ये थिंकर आहे. प्लेटो, अरिस्टॉटल, मेकॅव्हेली, हॉब्स, लॉक, मिल, मार्क्स, ग्रामशी, हन्ना अरेंट. हे जे आहे ना, हे शेवटचे, हे काही नाही, छोटे छोटे अर्ध्या पेजेसचे आहे. मेन हे सुरुवातीचे आहे. हा हॉब्स तर प्लेटो आणि अरिस्टॉटल म्हणजे एवढ्यापासनं एवढ्याकडे हे आहे ना, हा हन्ना अरेंट हा छोटासा एकदम आहे. इज दॅट क्लिअर? तर या प्रकारे हा सिलेबस आहे. मी जात नाही डिटेलमध्ये, का नाही जात, कारण उद्या मी एक तुम्हाला मोठी स्टोरी सांगणार आहोत की हाऊ टू ओरिजिन PSIR. उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही. त्यामुळे पेपर 1 हा जो आहे हा सर्वात डेंजर मानण्यात येतो. आणि हा जर सोडला आणि याच्या सेक्शन ए चे, पेपर 2च्या सेक्शन ए चे जर काही भाग जर सोडले थिअरी, तर बाकी सगळंच्या सगळं PSIR मध्ये GS आहे. फक्त लँग्वेज थोडी टेक्निकल पाहिजे, थोडी टेक्निकल पाहिजे. इज दॅट क्लिअर? आणि तुमच्या माहितीसाठी जर तुम्ही हा सेक्शन बरोबर केला तर याच्यामध्ये जे थिंकर आहे तेच थिंकर त्याला काय म्हणतात, कुठं आहे, तुमच्या इथिक्सच्या पेपरमध्ये आहे. सेम टू सेम थिंकर कुठं आहे, तुमच्या इथिक्सच्या पेपरमध्ये असल्याचं दिसून येते. मला समजलं? बॅचची मांडणी कशा प्रकारे आहे, तर पेपर 1 सेक्शन ए, ओके, पेपर 1 सेक्शन बी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, ज्याला तुमच्या भाषेमध्ये आपण पॉलिटी म्हणू, कळलं? त्यानंतर पेपर 2 सेक्शन ए, ज्याला आपण काय म्हणू, कम्पेअर पॉलिटिक्स. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी या आहेत. मला सांगा, इंट्रोडक्शन कळलं का? मी हे जे आहे ना, हे डिटेलमध्ये का नाही जाऊन आलो. उद्या मी तुम्हाला नेमकं सांगणार आहोत की हे ओरिजिन कसं झालं, हे ओरिजिन कशा प्रकारे झालं, हे उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, चला, समजलं का? पटकन सांगा. इथपर्यंत समजलं का? मला क्लिअर करा. या सेक्शनला नो नीड टू रीड बुक, याला तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे वाचा, बरोबर? याला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचा. बाकी तिन्ही सेगमेंटला मी तुम्हाला स्वतःच्या नोट्स देणार आहोत आणि PW वर सुद्धा तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आज मेन आज काय होतं, हाऊ टू स्किल रायटिंग स्किल, हाऊ टू डेव्हलप रायटिंग स्किल, हे आजच्या लेक्चरचं सार आहे मागच्या 45 मिनिटाचं. समजला की इथपर्यंत तुम्हाला? आपलं लेक्चर त्याला काय म्हणतात की हे टॉपिक नुसार होत असते, बरोबर नाही का? 7ला लेक्चर, 8ला लेक्चर सुरू होते, आपलं टॉपिक संपला, मग तो 8:30ला संपो, 8:45ला संपो, 9ला संपो, 9:15ला संपो, ते झालं की आपलं लेक्चर थांबून जाते. जर प्लेटो आहे त्याला वेळ लागतो खूप, त्यामुळे थोडं लेट चालते. त्यामुळे त्याची काळजी करू नका. आणि मी नंबर ऑफ लेक्चर जास्त लावून घेतले आहे, नंबर ऑफ लेक्चर काय घेऊन घेतले आहे, जास्त लावून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही काळजी नसावी. टायमिंगची 8 वाजता, ओके, नाश्ता वगैरे करून किंवा जेवण वगैरे नंतर करा, लेक्चरला थांबायचं. मला एक सांगा, सिलेबस मी तुम्हाला उद्या शिकवतो, पण कसं लेखन कौशल्य विकसित करायचं हे आज कळलं का? मला विचारा. आणि काही प्रश्न असतील तर ते विचारा. चला, काय प्रश्न असतील तर पटपट विचारा. आणि हे उद्यापासून सुरू करा. मी रोज तुम्हाला विचारणार की बाबा लेखन कौशल्य हे सुरू केलं का, हे रोज तुम्हाला काय करणार, सर्व समजलं? नंबर आहे सगळ्यांकडे 9856569292. जर काही अडचण असेल तर मला मेसेज टाकायचा, वर नाव लिहायचं, सर PSIR बॅच PW, बरोबर, खाली समस्या टाकायची. कळलं? काय अडचण असेल तर चला, कॉल नाही करायचा, रोहित मेसेज टाकून ठेवायचा, मेसेज टाकून ठेवायचा. मला लेक्चर खूप जास्त असतात,
दिवसभर, त्यामुळे जरा मला कॉल रिसिव्ह करायला अडचण होते. ठीक आहे, मेसेज करायचा आणि टेलिग्राम तुम्हाला सांगितलंच आहे, तो तुम्ही जॉईन करून घ्यायचा. आज मी काहीही शिकवलं नाही, फक्त एवढं शिकवलं, जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर तुम्हाला त्याला काय म्हणतात की हे करावं लागेल, काय, लेखन कौशल्य विकसित. त्यामुळे आता लेक्चर संपल्या नंबर 1 ह्या पीपीटी मध्ये पूर्ण सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, हा सिलेबस फक्त रीड करा, काही समजणार नाही तुम्हाला, काय वाटेल नवीन नवीन शब्द उद्या मी शिकवणार आणि उद्या लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या समजायला काय होणार, सुरू होणार. कळलं इथपर्यंत? अभिषेक लक्षात? एकदम क्लिअर? चला आज थांबायची इथं, लवकर थांबू आज आपण. आज फक्त एवढंच बोलायचं होतं. टुमॉरो वी हॅव इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस. उद्या मी काय करणार आहोत, सिलेबसचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि ते याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. ओके, सेक्शन ए मध्ये काय, थिअरी आणि थिंकर. ओके, चला 360 रोहित थांब, मी सांगतो काय तर ते नंतर घे. ठीक आहे, मी सांगतो त्यानंतर, मला काय अडचण नाही, मी सांगतो त्यानंतर घ्या ते, मी सांगतो त्यानंतर काय करा ते घ्या, काय अडचण नसावी. आपण काय करू, काय अडचण असल्या तुमच्या की शेवटल्या 15 मिनिटांमध्ये मला काय करत चला हे विचारत चला. 45 मिनिटं मी शिकवत जाईल, 45 मिनिटं अर्थ होतो टॉपिक पूर्ण शिकवत जाईल आणि लास्ट मध्ये काय अडचण असेल तर मला विचारत चला इथं. ओके, काय नंतर अडचण आली तर मला मेसेज टाकून ठेवायचा, बरोबर नाही का. नोट्स असेल तर टेलिग्रामवर, त्यामुळे काही अडचण तुम्हाला कुठल्याही प्रकारची येणार नाही. ओके, चला थांबू इथंच मी. आजचं पहिलं लेक्चर वन अँड ओनली रिलेटेड टू काय, लेखन कौशल्य, बाकी याच्यामध्ये काहीच नाहीये ते. ठीक आहे, चला. ओके, उद्या होमवर्क काय तुम्हाला रायटिंग स्किल व्यवस्थितपणे करून घेणे. ठीक आहे, चला डन डन. ओके, चला काय अडचण आहे का मला पटकन सांगा, काही अडचण आहे का पटकन सांगा रे पोरं. हो, नाही व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे अभिषेक, व्हॉट्सअप ग्रुप नाही कोणताच, व्हॉट्सअप ग्रुप नाही अभिषेक कोणताच. ओके, कोणताही व्हॉट्सअप ग्रुप नाही. फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, जो आहे तो टेलिग्राम ग्रुप आहे. आणि कोणताही व्हॉट्सअप ग्रुप असेल तर जॉईन पण होऊ नका. जे काही आहे माझा नंबर आहे तुमच्याकडे अभिषेक, मी तुमचा क्लास टीचर आहे, PSIR म्हणजे जे काही असेल ते मला बोलायचं. कळलं का इथपर्यंत? कळलं इथपर्यंत? चला आजच्या नोट्स कशा, हा अंकिता नोट्स जे आहे ना, नोट्स त्या ऍपमध्ये मिळते, ऍपमध्ये. आजच्या नोट्स म्हणजे हेच ना पीपीटी, बरोबर, हे ऍपमध्ये मिळते, ऍपमध्ये. कळलं सिलेबस. आणि मी काय करतो टेलिग्रामवर पण टाकतो. अंकिता टेलिग्राम सांगितलं मी तुम्हाला, कुठं होता रे बाबा तो. ओके, PW काय रे, PSIR बाय ABHIJIT, बरोबर नाही का, @, बरोबर नाही का, त्यात माझा फोटो आहे, तो जॉईन करून घ्या. चला कळलं इथपर्यंत? हा, याच्यामध्ये ती तुम्हाला सापडेल. मी सिलेबस टाकतो पहिल्यांदा. ठीक आहे, इथं तुम्हाला नोट्स आणि मी टेलिग्रामवर पण होऊन जाईल. चला कळलं, समजलं मी काय म्हणलं तर. काही अडचण असेल तर मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी थांबलो मुद्दामून. चला ठीक आहे, थांबायची इथं. चलो कल मिलेंगे इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस, उद्यापासून लेट सेट गो. ठीक आहे, चला डन. होमवर्क काय, सिलेबस उद्या वाचून यायचा. ठीक आहे, चला.